तर गाईज वेलकम टू माय चॅनल। आज दुसरा व्लॉग आहे आपला लाईव्ह व्लॉगिंगचा। तर आपण उठून गेलो आताच झोपून मस्त आहे आणि वातावरण मस्त चालू आहे बाहेर थंड थंड। तर आता आपण नाही का आपल्या जुलीला फिरायला नेऊ। चल चल फिरायला चल, चल ना, चल लवकर चल। पाहिलं कशी नाटकी आहे, लोकांचे कुत्र फिरण्यासाठी मागा मागा करते नाही, बसली आहे मस्त सोप्यावर महाराणी आमची। तर चला तिला फिरायला नाही, चल चल। आता आता कशी धावत धावत बेल्ट घेतला मी, काय पाहिलं पाहिलं कशी धावत धावत। आता उघड गेट, उघड गेट, उघड ना, उघड गेट, उघड उघड उघड। तर मित्रांनो आपण फिरून येऊन गेलो मी। आता आपण आंघोळ करून घेऊन तयारी करून घेऊन जॉबची। आणि हे पा आल्याबरोबर मस्त झोपली इकडे बाय। अय ए पाहिलं कशी झोपली आहे आमची कुत्री। त्याच्याला आंघोळ करून घेतो डायरेक्ट, मग मी आंघोळ करून भेटतो तुम्हाला। तर मित्रांनो तयारी झाली, आता आपण चाललो जॉबला। आपलं बॉटल सगळं टिफिन घेऊन घेतला। तर आपण आता गाडी चालू करून हा पा बाजूच्या दादाचा मुलगा ना, आपली जुली मस्त बसली आहे तिथं उन्हात। तर चला जातो ऑफिसमध्ये, भेटतो। तर मित्रांनो मी ऑफिसमध्ये पोहोचून गेलो आणि आता आपण आपल्या ऑफिसमध्ये चाललो। आणि केस तर पूर्ण बिघडले माझेवाले, बघू शकता हेल्मेटमुळे नाही काय पूर्ण बिघडले। तर चला आता ऑफिसला जातो। मित्रांनो मी तुम्हाला ह्या ऑफिसमधलं काही दाखवू नाही शकत, म्हणजे जास्त सेन्सिटिव्ह मॅटर असते इथे सगळं। कारण की इन्कम टॅक्स मधलं त्यांचं सगळं मटेरियल असते इन्कम टॅक्स रिलेटेड। ते इथे मी काही ब्लॉग जास्त बनवू नाही शकत। तर मित्रांनो आपण VC रूम मध्ये आलेला। हे VC अटॅच करायचे आपल्याला सौरभ भाऊ सिजन भाऊ सोबत। आणि सिजन भाऊनी नवीन मोबाईल घेतलाय। सिजन भाऊ मोबाईल दाखव। iPhone 17 Pro Max। हे बघू शकता iPhone 17 Pro Max। किती का हुआ भाई? 152। बघू शकता भाऊन मोठा म्हणजे 17 Pro Max घेतलेला आहे। आणि आपलं बघू शकता इन्कम टॅक्स हे सर्व रूम जास्त नाही दाखवत इथे। मित्रांनो आपण नाही का VC कनेक्ट करून घेतला आणि आता आपण चहा प्यायसाठी चाललो होतो। हे आपले दोन बंदे समोर आहे पाहू शकता। तर चहा प्यायला चाललो इथे टपरीवर, आपल्या ऑफिस जवळच्या टपरीवर चहा प्यायला चाललो आपण। तर मित्रांनो चाय घेतली, आता चहा पिऊन घेऊन आपण। सौरभ भाऊ कॉफी साठी वाट पाहून आला। तर चला चाय पितो, मग भेटतो मी डायरेक्ट VC चालू झाल्यावर। तर मित्रांनो आपण कॉन्फरन्स मध्ये आलो आणि सेटअप केला, बघू शकता हे आपला माईक आहे, हा माईक आहे पूर्ण। आणि आपला डिस्प्ले आहे याच्याने आपण पूर्ण कंट्रोल करता येते। हे बघा पूर्ण हे नाही का तिकडलं लोकेशन दिसत आहे इकडे। तर तुम्हाला हे बघा तो आपली टेस्टिंग चालू आहे। तर आपण आता टाइम 4 वाजले तर चहा प्यायसाठी आलो। आपले बेस्ट फ्रेंड दोघं जण, नाव तर माहित आहे तुम्हाला। तर आता आपण कॉफी प्यायला आलो। कॉफी पिना है ना, और कुछ नहीं ना? स्टारबक्स की कॉफी वांटे लगे। उधर जाते चाय पीने, कॉफी पीने सॉरी। तर मित्रांनो कॉफी आली आपली, आता कॉफी पिऊन घेऊ। येस सौरभ भाऊ। तर मित्रांनो कॉफी घे पिऊन आता आपण आलो। आणि थंडी खूप आहे यार इकडे, पूर्ण सेमिनरी हिल्सचा इलाका आहे ना, झाडं झुडपं तर खूप थंडी आहे। हा वावर बी आहे सौरभ भाऊच्या। तर मित्रांनो आपण कॉन्फरन्स मध्ये आलो, मीटिंग एंड झाली आपली। आणि एक दाखव तुम्हाला, आपण TV वर आलो पा, बघितलं का झूम करतो आपला सिजन भाऊ, सौरभ भाऊ आणि मी। तर मित्रांनो सुट्टी झाली आपल्याला, आता आपण घरी चाललो। पूर्ण इन्कम टॅक्स ऑफिस नाही का खाली झालेला आहे। तर चला आता घरी जातो, गाडी जवळ म्हणजे आता घरी जाऊ। आणि थंडी बहुत भयानक आहे रे बाबा इकडे, म्हणजे बिना स्वेटर न तर असं वाटते का काश्मीर मध्ये आलो का, खूप थंडी आहे। तर गाडी काढली आपण मित्रांनो, हे बघू शकता आपण ट्रॅफिक वर आलो, म्हणजे ट्रॅफिक बहुत आहे। तर सौरभ भाऊ सोबत आणि प्रणय भाऊ पण आहे।
तर चला आता घरी जातो. ट्रॅफिक खूप आहे रस्त्याने आणि थंडी खूप आहे. तर मित्रांनो आपण घरी पोहोचून गेलो आहोत आणि आता आपण जिमची तयारी करणार आहोत. घरी म्हणजे मामाच्या घरी आहोत, कारण की आपल्या घर इकडून खूप दूर आहे, 3 किलोमीटर. तर मामाच्या घरी आलो आहोत. आपण आता जिमची तयारी करून घेतो पटकन आणि मग जिमला जातो. जिमचे पण ब्लॉग दाखवून तुम्हाला कसं का असणार आहे. जिमच्या आज पहिला दिवस आहे खूप दिवसानंतर, नाही का. तिथचे लोक का म्हणून काय. मित्रांनो मी नाही का तयारी करून घेतली जिमला जाण्याची. तर आता आपण जिमला चाललो. बॅकग्राऊंड व्हॉइस थोडा इग्नोर करून घ्या, सिरियल चालू आहे आजूबाजी. तर चला जिमला जातो मी आता. तर मित्रांनो जिममध्ये पोहोचून गेलो मी. आपल्या जिममध्ये मी पोहोचून गेलो. आवाज नाही येत असं तुम्हाला, कारण की गाणं चालू आहे जिममध्ये. तर मित्रांनो जिम झाली आपली. आता आपण घरी चाललो आणि आज एवढ्या दिवसानंतर आलो ना, तर पूर्ण हातपाय म्हणजे दुखून आले आज. तर आता चला घरी जाऊन. रोशन भाऊ पा तयार झाला. रोशन भाऊ, चल रोशन भाऊ. तर चला आता घरी जातो. रोशन भाऊ बी घरी जाते, आपण बी घरी जातो. आणि सगळ्यात पहिले तर मित्रांनो मी सामान घेऊन घेतलं मामाच्या घरून. आणि थंडी बहुत भयानक आहे. नागपूरची थंडी म्हणजे भयानक काश्मीरसारखी थंडी झाली आहे, तुम्हाला पहिले सांगितलं. आणि माझ्या घराकडे तर तुम्हाला माहिती आहे पूर्ण उघडा आहे, तिथे अजून थंडी आहे. तर चला हे बघू शकता पिपळा वाटा चौक आपला नागपूरच्या. त्याच्या समोर माझ्या का पूर्ण असं म्हणजे जास्त घरं नाही आहे, पूर्ण घरं नाही आहे, तर असे झाडं झुडपं आहे. नाही तर थंडी बहुत भयानक थंडी आहे. तुम्हाला दिसत असेल तर पाहू शकता समोर, बघू पुन्हा असं दुख. तर मित्रांनो घरी आलो. थंडी बहुत जमून आहे रे बाबा, बहुत थंडी आहे. ते सामान की ठेवून दिलं. आता पाहून काय स्वयंपाक जेवण करायसाठी काही असेल तर म्हणजे चांगलंवाला जेवण करून घेऊन थोडंफार. आणि आपण आलो. आणि हे बाय आपली जुली बाई बसल्या. हे लोक मस्त पिक्चर पाहून आले माझ्या घरचे. तर मित्रांनो फ्रेश होऊन गेलो मी. आता जेवण करून आपण पहिल्यांदा म्हणजे स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्या गरम करून देत आहे. गरम गरम पोळी खायच्या त्यांना. पापड पण करणार आहे, पापड आहे. आणि आज आपल्याला सोबत भाजी आहे, डाळ आहे, डाळ मसूरची डाळ. तर मित्रांनो आपण ताट बनवून घेतलं, बघू शकता. जेवणमध्ये बघा हे आहे सगळं. आपला ठेचा आहे, पापड आहे, मसूरची डाळ, पोळ्या गरम गरम. तर चला जेवण करून घेतो आणि मग मी तुम्हाला भेटतो जेवण झाल्यावर, ठीक आहे. तर मित्रांनो जेवण झालं माझं. तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असणार तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या. बाय.